नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल दॅट इज मिनी एस्केप. जसं की तुम्ही बघत आहात, मी माझी बॅग पॅक केलेली आहे आणि मस्तपैकी रेडी होऊन निघाली आहे आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी. तर हा फक्त एक प्रवास नाही, तर ही आहे श्रद्धेची आणि भावनेची जर्नी. चला तर मग माझ्यासोबत बाप्पांच्या दर्शनाच्या ह्या सुंदर यात्रेला निघूया. गणपती बाप्पा मोरया. तर मग मित्रांनो, मी सुरुवात केली माझ्या घराजवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरापासून. हे बाप्पांचं छोटंसं मंदिर आहे आणि मी इथे आधीपासून येत आहे, त्यामुळे मी विचार केला की सुरुवात ह्या बाप्पांपासूनच करावं. आणि ह्या मंदिराची खासियत अशी आहे की हे इच्छापूर्ती मंदिर आहे, जिथे लोकांची मान्यता आहे की इकडे येऊन तुम्ही पाया पडला तर तुमची इच्छा पूर्ण होतात. पण गणपती बाप्पाचे इकडे सगळ्यांची इच्छा ऐकतात. तर हेच खासियत आहे या मंदिराचं आणि आपले बाप्पा आहेतच सगळ्यांना आशीर्वाद देणारे. बाप्पांचं दर्शन करून आम्ही निघालो नेक्स्ट बाप्पांकडे, जे होते वडाळ्याचे GSB गणपती बाप्पा. ते स्टेशनपासून साधारण 20 ते 25 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर होते. तर चला माझ्यासोबत एक्सप्लोर करूया हा पुढचा सुंदर अनुभव. मी वीकेंडला गेली होती, त्यामुळे मला गर्दी जास्त भेटली. पण गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे माझं दर्शनसुद्धा झाले. मला 2 तास लागले गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. जनरली वीकडेजमध्ये 10 ते 15-20 मिनिटात दर्शन होतं. मित्रांनो, GSB सेवा मंडळ गणपती बाप्पा हे मुंबईतले सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखले जातात. मूर्ती खूप भव्य आणि पारंपरिक स्वरूपात सजवली जाते. दरवर्षी मूर्तीवर सोने, चांदीचे दागिने आणि अलंकार लाखाचे किमतीचे असतात. GSB मंडळ हा इको फ्रेंडली मूर्ती बनवतो, जो नैसर्गिक रंग आणि माती वापरून बनवली जाते. इथे 24 तास भजन, कीर्तन, वैदिक मंत्राचार आणि होम हवन सुरू असतात. भक्तांना इथे खूप शांतता आणि पॉझिटिव्ह वाईब मिळतात. हा गणपती म्हणजे फक्त एक शोभा नाही, तर शुद्ध भक्ती, वेदक परंपरा आणि श्रीमंती इतकी झलक एकत्र बघायला भेटते. GSB सेवा मंडळ गणपती जे आहेत, इथे एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व भक्तांसाठी प्रसाद स्वरूपात जेवण मिळतं. रोज हजारो लोक इथे येतात आणि सगळ्यांना सात्विक शुद्ध शाकाहारी भोजन दिलं जातं. हा प्रसाद भक्ती भावनाने आणि प्रेमाने दिला जातो, कोणालाही भेदभाव न करता. GSB मंडळाची ही परंपरा खूप जुनी आहे. GSB बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या जर्नीला, जे होतं लालबागचे राजा. गजबजलेल्या लालबागच्या रस्त्यांवरची एनर्जीच वेगळी होती. गर्दी, आवाज, ढोल, ताशांचा नाद आणि सगळीकडे गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा. एंट्रन्स इतका सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह होता की आमची एक्साइटमेंट अजून दुप्पट वाढली.
मित्रांनो, प्रवेशद्वार बघून तर एक्साइटमेंट दुप्पट झाली होती, पण आता ही गर्दी आणि लांबची लाईन बघून थोडं एक्साइटमेंट कमी झाल्यासारखं वाटलं. पण बाप्पांचं दर्शन म्हणजे पेशंटची टेस्ट असते, हेच मोटिवेशन घेऊन आम्ही मुखदर्शनच्या लाईनीमध्ये घुसलो. आणि मित्रांनो, सेम लाईन चरणस्पर्शसाठी होती, जी मॅक्झिमम 12 ते 16 तासाची होती. मित्रांनो, तब्बल 3 तासांनी शेवटी आमचं दर्शन झालं. बाप्पांचा चेहरा पाहता सारी थकावट क्षणात नाहीशी झाली. गर्दी जास्त असल्यामुळे थोडी धक्काबुक्की पण झाली, पण बाप्पांचा दर्शनाचा आनंद आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी इतकी जबरदस्त होती की शेवटी सगळं मेहनत वर्थ वाटली. हा होता माझा गणपती दर्शन ट्रिप, ज्यात भक्ती, आनंद आणि पॉझिटिव्ह वाईब्सने भरलेला अनुभव. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. थँक्यू.